गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर सगळ्यांनी अटेंडन्स लावायचे. आणि फर्स्ट आता आपण लेसन नंबर 7 वर काय करणार आहोत, ओरल घेणार आहोत. ओके, तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स आणि आन्सर इन वन सेंटेन्स मी सांगितले होते लर्न करायला. केले तुम्ही? ओके, चला. तर मी ज्याला क्वेश्चन विचारेल त्यानेच फक्त हे करायचंय, माईक ऑन करायचं आणि आन्सर सांगायचं. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द डॅश बिकम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. डॅश बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. कोण सांगणार आन्सर मला सांगा. डॅश बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. डॅश बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. अनिकेत, माइक ऑन कर, सांग मला काय आन्सर आहे. अनिकेत, माइक ऑन कर. माझा आवाज येतो अनिकेत? डॅश बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. साची, तू सांग आन्सर. काय आन्सर असणार आहे? साची, डॅश बिकेम द फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. ऑप्शन देते मी. चला, साची ऑप्शन देते. ऑप्शन मधलं सांग काय असेल. राजगड, रायगड, प्रतापगड. काय असेल आन्सर? राजगड. येस, व्हेरी गुड. येस, राजगड इज आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड डॅश. शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड डॅश. काय आन्सर असणार आहे? साहिल सांग. शिवाजी controlled the Jagir of Pune, Supe, Chakkan and चाकण Indrapur. अँड Indapur. येस, इंदापूर. व्हेरी गुड. तर आन्सर इज इंदापूर. ओके, शिवाजी कंट्रोल द जहागीर ऑफ पुणे, सुपे, चाकण अँड इंदापूर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Shivaji decided to capture the fort of Dash and lay the foundation of Hindavi Swaraj. Shivaji decided to capture the fort of Dash and lay the foundation of Hindavi Swaraj. शिवाजी महाराजांनी कुठला फोर्ट कॅप्चर करायचा ठरवला आणि तिथे हिंदवी स्वराज्याचं चालू करायचं ठरवलं? अनिकेत, माईक ऑन कर आणि सांग. अनिकेत, माईक ऑन कर, नाही तर क्लासमधून लेफ्ट करण्यात येईल. माझा आवाज येतोय अनिकेत? ओके, साची सांग काय आन्सर असेल. Torna. तोरणा. तोरणा फोर्ट. व्हेरी गुड. तर तोरणा फोर्ट त्यांनी काय काय कॅप्चर करायचं डिसाईड केलं आणि तिथे हिंदवी स्वराज्य स्टार्ट करायचं ठरवलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, which four different powers govern Maharashtra
इन दोज डेज. तर महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये त्या दिवसात कुठले जे काय बोलतात पॉवर्स आहे ते गव्हर्न करत होते, कोणाची सत्ता होती, कोण सांगणार? ओके, साहिल सांग. The four different power were the Mughal Emperor of Delhi, Sultan Adil Shah of Bijapur, the Portuguese of Goa, and Siddhi of जंजिरा. जंजिरा. Janjira. ओके, व्हेरी गुड. तर कुठले 4 पॉवर्स होते? द मुघल एम्परर्स ऑफ दिल्ली, सुलतान आदिल शाह ऑफ बिजापूर, पोर्तुगीज ऑफ गोवा अँड सिद्धी ऑफ जंजिरा. ओके, कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन. What officers were appointed? What officer were appointed by the Shivaji on a Torna fort? कुठले जे हे होते सर, हे कुठले ऑफिसर्स त्यांनी पॉइंटेड केले होते तोरणा फोर्टवर? साची, सांग मला आन्सर. कुठले कुठले त्यांनी ऑफिसर अपॉइंट केले होते तोरणा फोर्टवर? Yes, teacher. हा, तर कुठले कुठले ऑफिसर त्यांनी तोरणा फोर्टवर अपॉइंट केले होते, नेमणूक केली होती? कोण कोण ऑफिसर्स होते त्यांनी तोरणा किल्ल्यावर त्यांना सांगितलं की हा किल्ला तुम्ही सांभाळायचा? ओके, साहिल आन्सर सांग. Shivaji appointed officers such as Marathi Killedar, a ब्राह्मीण, and सबनीस, कारखानीस, प्रभू कारखानीस. ओके, including Mawras and Kolis. हा, रामोशीज, महार. ओके, व्हेरी गुड. तर बघा कुठले कुठले ऑफिसर त्यांनी अपॉइंट केले होते? ब्राह्मीण सबनीस, देन मराठा किल्लेदार, प्रभू कारखानीस, आणि अजून त्यांनी रामोशी, मावलाज, कोली, महार हे सगळे जे ब्रेव सैनिक होते, ब्रेव ऑफिसर होते, त्यांना सगळ्यांना त्यांनी अपॉइंट केलं होतं तोरणा फोर्टवर. ओके, तर व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट क्लासमध्ये तुमचा नेक्स्ट पुढचा जो लेसन आहे 8, त्याच्यावर मी ओरल घेईन. ओके, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लर्न करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला आपण आता आज न्यू लेसन स्टार्ट करूया. लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? शाहिस्ते खानाला कसं शिवाजी महाराजांनी हरवलं होतं ते आपण बघितलं होतं, त्यांना कसं डिफेंड केलं होतं ते आपण बघितलं होतं. आणि आज आपण न्यू एक लेसन, न्यू स्टोरी बघणार आहोत. ओके, तर सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, लेसन नंबर 12. अनिकेतचा आता कसा मेसेज आला? अनिकेत, मगासपासून मी तुला माईक ऑन करायला सांगते तर का नाही करत आहे? आणि आन्सर का नाही देत आहे? तुमच्यासाठीच चालू आहे हे सगळं, माझ्यासाठी नाही चालू आहे. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन, लेसन नंबर 12. ओके, तर लेसन नंबर 12, द सीज ऑफ पुरंदर अँड द ट्रीटी विथ द मुघल एम्परर. ओके, तर काय लेसनचं नाव? द सीज ऑफ पुरंदर. सीज माहितीये, पुरंदरचा वेढा, वेढा घालणे त्याला बोलतात सीज. ओके, लास्ट टाइम आपण बघितलं हा वर्ड.
द सीज ऑफ पुरंदर म्हणजे पुरंदरचा वेढा अँड ट्रीटी विथ द मुघल एम्परर म्हणजे जो मुघल एम्परर आहे त्याच्यासोबत त्यांनी काय केलं एक ट्रीटी म्हणजे एक बोलतात सौदा केला. ओके, तह त्याला मराठीत बोलतात तह. पुरंदराचा वेढा अँड व तह. ओके, चला बघूया या लेसन मध्ये काय सांगितलंय. ओके, कसा पुरंदरला वेढा घातला, सीज केलं, कोणी सीज केलं, कोणी वेढा घातला आणि नंतर शिवाजी महाराजांनी काय त्यांच्यासोबत ट्रीटी केली, काय त्यांच्यासोबत सौदा केला ते आपण बघूया. ओके, चला फर्स्ट आहे रेड ऑन सुरत. ओके, सुरतवर छापा टाकला. ओके, बघूया या पॅरामध्ये काय सांगितलंय. आफ्टर दिस स्ट्रीम शिवाजी डिड नॉट सिट आयडल. औरंगजेब ट्रूप्स वेअर लाईंग वेस्ट द होल ऑफ द महाराष्ट्र. बघा आता शिवाजी महाराजांनी जसं लास्ट लेसन मध्ये आपण बघितलं लाल महालामध्ये शाहिस्ते खानाला डिफेंड केलं. ओके, डिफेंड केलं तर ते काही याच्यानंतर शांत बसले नाही. ओके, शिवाजी महाराज काही शांत बसले नाहीत. औरंगजेब बादशाहच्या जे काही फौजा होत्या, ओके, औरंगजेब बादशाहचे जे काही सैनिक होते ते सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय करत होते, सगळ्या महाराष्ट्राला त्रास देत होते, धुमाकूळ घालत होते. ओके, टू ब्रिंग द एम्परर टू हिज सेन्स शिवाजी कॅरिड आउट हिज डेअरिंग रेड ऑन द सूरज. मग त्यांना ते सगळे बादशाह होते त्या बादशाहवर जरा आपलं रोख ठेवण्यासाठी त्यांना त्यांचं धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय ठरवलं की सुरत शहरावर काय करायचं आपण छापा टाकायचा, रेड टाकायची, सुरत सिटीवर आपण रेड टाकायची. ओके, सुरत वॉज सो फार अवे फ्रॉम पुणे आणि सुरत बट पुणे दॅट नो वन बट शिवाजी कुड हॅव थॉट ऑफ दिस डेअरिंग रेड. तर सुरत त्यावेळी म्हणजे सुरत पुण्यापासून खूप लांबवर होतं. ओके, पुण्यापासून खूप लांबवर होतं आणि कोणाची हिंमत नव्हती की सुरतला जायचं म्हणजे सुरतवर छापा टाकायचा. पण शिवाजी महाराजांनी ती हिंमत केली, ती डेअरिंग केली की आपण सुरतवर रेड टाकायची, छापा टाकायचा. सुरत वॉज देन अ ग्रेट सेंटर ऑफ ट्रेड इन इन द मुघल एम्पायर अँड अ व्हेरी रिच सिटी. आणि त्या काळामध्ये सुरत एकदम काय बोलतात एकदम बिग सिटी होती. म्हणजे त्याच्यामध्ये जे सगळं काही बादशाचा व्यापार होता, ट्रेड म्हणजे बादशाचा जो व्यापार होता, व्यापार पेठ म्हणजे तिथे काही सगळं दागिने वगैरे ते सगळं तिथे सगळं काय व्हायचं चालायचं, व्यापार सगळा बादशाचा तिथे चालायचा. ओके, म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता सुरत शहरावरच आपण काय करायचा, छापा टाकायचा आणि सगळे जे मग त्यांचा व्यापारच काय होईल, ठप्प होईल, बंद पडेल. म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर छापा टाकायचा, रेड टाकायची ठरवली. शिवाजी कॅरीड आउट द रेड सक्सेसफुली अँड ब्रॉट होम अ बूटी वर्थ लॅक्स ऑफ रुपीज. आणि शिवाजी महाराजांनी जसं त्यांनी विचार केला तसं त्यांनी सगळं म्हणजे सुरतवर रेड टाकली आणि सगळं काही तिथला पैसा जे काही व्यापार पैसा तिथला होता लाखो पैसा तो त्यांनी काय केलं स्वतःकडे घरी घेऊन आले. शिवाजी did not forsake ethic in the raid on the Surat. He spared the churches and mosques. He did not show disrespect to women. आता शिवाजी महाराजांनी रेड टाकली, छापा टाकला तर त्यांनी म्हणजे काही म्हणजे बाकीच्यांचं नुकसान नाही केलं. जसं जे मुघल एम्परर महाराष्ट्रावर छापा टाकायचे तर ते काय करायचे, सगळं जे आपलं मंदिरे वगैरे त्यांना तोडायचे आणि जे काही वुमेन्स होते त्यांची रिस्पेक्ट करायचे, त्यांना त्रास द्यायचा स्त्रियांना. पण शिवाजी महाराजांनी तसं काही केलं नाही. त्यांनी काही जे चर्च वगैरे आहेत, मॉस्क्यू मस्जिद वगैरे आहे त्यांना काही त्यांनी हात लावला नाही ना त्यांनी स्त्रियांना त्रास दिला. ओके, कळाला हा पॅरा. फर्स्ट पॅरा कळाला का तुम्हाला? त्याच्यानंतर बघा काय झालं. द रेड ऑन सुरत ड्रो औरंगजेब इंटू अ फ्युरियस रेज. आता हे जे सुरतवर छापा टाकला हे कळल्यानंतर औरंगजेबला खूप राग आला. ओके, तो भयंकर चिडला.
ही नाव डिसाइडेड टू पुट अन एंड टू द मराठा किंगडम. आणि आता ठरवलं की मराठ्याचं राज्य काय करायचं, नष्ट करायचं, त्यांचा एंड करून टाकायचा. ही ऑर्डर हिज ग्रेट जनरल मिर्झा राजे जयसिंग टू हंबल शिवाजी. आणि आता त्यांनी काय केलं, मिर्झा राजे जयसिंग त्यांचा जो नेक्स्ट ऑफिसर होता किंगडम मधला, त्याला त्यांनी बोलवलं. जसं त्यांनी शाहिस्ते खानाला सांगितलं होतं ना, बोलवलं होतं की शिवाजी महाराजांना डिपेंड करण्यासाठी, तसं त्यांनी आता मिर्झा राजे जयसिंगला बोलवलं. टू असिस्ट मिर्झा राजे इन द कंपॅनियन ही सेंट विथ हिम हिज ट्रस्टेड सरदार दिलेर खान. आणि त्याच्यासोबत जो कोण होता, मिर्झा राजे, त्याच्यासोबत त्यांनी कोणाला पाठवलं, त्याचा जो विश्वासू सरदार होता, ट्रस्टेड सरदार, विश्वासू सरदार कोण, दिलेर खान, त्याला सुद्धा कोणासोबत पाठवलं, मिर्झा राजे जयसिंग सोबत पाठवलं. ओके. द टू लँडेड इन द डेक्कन विथ अ ह्यूज आर्मी अँड अनलिमिटेड फंड्स. स्वराज वॉज इन अ रिअल डेंजर. आता ते दोघं जण, दिलेर खान आणि जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग, ते दोघं जण त्यांचं पूर्ण सैन्य घेऊन आणि त्याच्यासोबत खूप काही तोफ वगैरे, दारुगोळा घेऊन काय निघाले, शिवाजी महाराजांसोबत डिफेंड करायला निघाले. ओके. आणि आता जी आपली मराठा स्वराज्य होतं ते खूप डेंजर मध्ये, त्याच्यावर खूप संकट आलं होतं. ओके. नेक्स्ट. Immediately after his return from the expedition of Surat in 1664 AD, शिवाजी महाराज heard a sad news. आता जेव्हा शिवाजी महाराज सुरतवर रेड टाकून परत आले, तर त्यांना एक दुःखद बातमी मिळाली, त्यांना एक सॅड न्यूज मिळाली. 1664 मध्ये त्यांना एक सॅड न्यूज मिळाली कर्नाटकामधून. काय सॅड न्यूज मिळाली? शहाजी राजे हॅड सफर्ड अन ऍक्सिडेंटल डेथ व्हाईल ऑन हंट. त्यांना काय न्यूज भेटली की त्यांचे जे वडील होते शहाजी राजे, त्यांचं शिकार करताना काय झालं, मृत्यू झाला. ओके. शिवाजी अँड जिजाबाई वेर ग्रेटली ग्रीव. आणि आता शिवराय आणि जिजामाता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, ते खूप दुःखी झाले होते. होल्डिंग हिज मदर क्लोज टू हिज बोसम, शिवाजी महाराज कन्सोल हर. पण मातोश्री जे जिजाबाई होते त्यांच्या गळ्यात पळून शिवाजी महाराजांनी त्यांना त्या दुःखातून काय केलं, सावरलं. ओके. कळालं सगळ्यांना? रेड ऑन सुरत सगळ्यांना कळालं का? रेड ऑन सुरत मध्ये काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी जसं शाहिस्ते खानाला डिफेंड केलं, ते त्याच्यानंतर ते विजय झाले, पण त्याच्यानंतर ते काही शांत बसले नाही. ओके. तर आणि हे सगळं ऐकून शाहिस्ते खानाला, सॉरी, औरंगजेबाला खूप काय झालं होतं, राग आला होता. ओके. त्यांनी काय केलं होतं, मग सगळ्या महाराष्ट्रात परत त्यांनी डिस्ट्रॉय करायचं ठरवलं. मग शिवाजी महाराजांनी काय ठरवलं की आता आपण काय करायचं, जी या मुघल एम्पररचं जे काही मेन सिटी आहे सुरत, जिथे त्यांचा व्यापार चालतो, त्या सुरतवरच काय करायचं, रेड टाकायचं, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी बरोबर जसं ठरवलं तसं त्यांनी रेड टाकलं. ओके. छापा टाकला. पुण्यापासून सुरत खूप लांब होती आणि खूप कठीण होतं सुरतवर रेड टाकणं, पण शिवाजी महाराजांनी त्याच्यावर रेड टाकली. आणि तिथे जे काही सगळं व्यापार होता, सगळं काही तिथलं व्यापार होतो, सगळं काही त्यांचा जो कॉइन्स वगैरे, ते सगळं त्यांनी काय केलं, लुटलं. ओके. पण त्यांनी जसं जे मुघल एम्परर जसे त्रास द्यायचे बाकीच्यांना आपल्या महाराष्ट्रात, म्हणजे वुमन्सला, आणि जे आपले मंदिरे वगैरे ते जसे कोलॅप्स करायचे, तर तसं त्यांनी काही केलं नाही. ओके. त्यांनी ओन्ली फक्त जे मुघल एम्परर आहे त्यांनाच त्रास दिला. ओके. आणि आता हे जे सुरतवर रेड टाकलं हे ऐकून औरंगजेब आता खूप चिडला. तर त्यांनी काय केलं, परत त्यांनी एक सरदारला बोलवलं, जसं शाहिस्ते खानाला त्यांनी असिस्ट केलं होतं शिवाजी महाराजांसोबत डिफेंड करायला, तसं त्यांनी आता मिर्झा राजे जयसिंग त्याला बोलवलं. ओके. आणि त्याच्यासोबत आपला जो ट्रस्टी सरदार होता, विश्वासू सरदार होता कोण, दिलेर खान, त्याला सुद्धा पाठवलं. आणि हे दोघंही आता त्याचं सैनिक घेऊन
दारू गोळा वगैरे सगळं घेऊन कुठे मराठ्याकडे म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करायला निघाले. आणि आता स्वराज्य खूप संकटमध्ये आलं होतं. तेवढ्यात शिवाजी महाराज सुरत वरून छापा टाकून आले, तर त्यांना एक सॅड न्यूज भेटली. काय सॅड न्यूज भेटली? की कर्नाटकामध्ये त्यांचे जे शहाजीराजे वडील जे दरबारामध्ये होते, त्यांचा मृत्यू झाला. एका शिकारे करताना त्यांचा मृत्यू झाला, हे त्यांना सॅड न्यूज कळाली. ओके. तर आता शिवाजी महाराज आणि जिजाबाईंवर खूप जास्त दुःख आलं होतं, संकट आलं होतं. तरीही शिवाजी राजे काही डगमगले नाही, घाबरले नाही. त्यांनी त्यांच्या जिजाबाईंना काय केलं? म्हणजे त्यांनी त्यांना सांभाळलं. ओके. आलं सगळ्यांना? रेड ऑन सुरत. रेड ऑन सुरत कळालं का सगळ्यांना? फर्स्ट पॅरा. ओके, चला नेक्स्ट काय दिलं आता? सीज ऑफ पुरंदर बाय मुघल आर्मी. आता जे मुघल आर्मी निघाली होती, त्यांनी काय केलं? पुरंदर जो फोर्ट आहे त्याला वेढा घातला. ओके. तर बघूया आपण कसा वेढा घातला त्यांनी. म्हणजे त्यांनी पूर्ण तो किल्ला चारी बाजूनी घेरला. पुरंदर वॉज अ वन ऑफ द शिवाजीज बिग अँड स्ट्रॉंग फोर्ट. आता हा जो पुरंदर फोर्ट होता, हा शिवाजीचा सगळ्यात स्ट्रॉंग आणि म्हणजे मोठा किल्ला होता. ओके. दिलेर खान न्यू दॅट शिवाजी कुड नॉट बी डिफेटेड ॲज लॉंग ॲज ही वॉज द मास्टर ऑफ पुरंदर. तर दिलेर खानाला कळालं होतं की हा किल्ला घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांना आपण डिफेट करू शकणार नाही. ओके. जर हा किल्ला आपल्या हातात आला तर आपल्या अर्ध स्वराज्य हातात आलं, असं दिलेर खानला समजलं होतं. म्हणून त्यांनी पुरंदर हा किल्ला काय केला? सीज केला. ओके. त्याला वेढा घातला. ही देअरफोर लेड सीज टू द पॉवरफुल फोर्ट. म्हणून त्यांनी त्या पुरंदराला, दिलेर खानाने पुरंदराला वेढा घातला. ही हॅड अ ह्यूज आर्मी अंडर हिज कमांड. तर त्यांनी काय केलं? त्याची जी आर्मी होती त्याच्याकडे खूप मोठी आर्मी होती. ओके. दिलेर खानाकडे खूप मोठी आर्मी होती. मुरारबाजी वॉज इन अ चार्ज ऑफ द ऑफ द फोर्ट. He was determined. He was a determined fighter who would not easily yield to threats. He was also supported by the brave troops. With their help, Murarbaji decided to defend the fort. बघा, जर हा पुरंदरचा जो किल्लेदार होता, पुरंदरचा जो चार्ज होता, तो कोण होता? मुरारबाजी होता. ओके. तो खूप शूर होता, वीर होता. ओके. आणि त्याच्या हाताखालचे जे काही शिपाई होते, ट्रूप्स होते, त्याचे सैनिक होते, ते सुद्धा खूप ब्रेव होते. ओके. आणि ते सगळे जे ब्रेव ट्रूप्स आहेत त्यांना घेऊन मुरारबाजींनी ठरवलं की आपण काय करायचं? लढाईला उभं राहायचं, दिलेर खानाच्या समोर लढाईला उभं राहायचं, असं त्यांनी ठरवलं. नेक्स्ट, दिलेर खान गन्स वेंट इन टू द ऍक्शन. आता दिलेर खाना सोबत काय घेऊन आला होता? तोफ वगैरे घेऊन आला होता. ओके. खूप सारा त्यांनी दारू गोळा आणि तोफ वगैरे घेऊन आला होता. तर त्यांनी आता तोफा त्यांनी चालवायला सुरुवात केल्या. फायरी कॅनॉन्स बॉल्स बिगॅन टू ड्रॉप ऑन द फोर्ट. त्यांनी काय केलं? त्या तोफामधून जे काही फायर फायरी कॅनॉन बॉल्स म्हणजे तोफेचे जे गोळे होते ते त्यांनी किल्ल्यावर सोडायला सुरुवात केले. मुरारबाजी अँड हिज ब्रेव मेन हेल्ड ऑन. तर पण त्याचे जे मुरारबाजी होते त्या किल्ल्याचा इन्चार्ज आणि त्यांचे जे ब्रेव सैनिक होते ते काही मागे हटले नाही. ओके. ते त्या तोफाला काय करत होते? रोखत होते. ओके. द फर्स्ट बॅशन द फर्स्ट बॅशन ऑन द माचीज कोलॅप्स अंडर द गन फायर. आणि जी सॉरी पुरंदरची जी माची होती, ओके, फर्स्ट माची होती ती काय झाली? कोलॅप्स झाली, कोसळली. त्या गन फायरनी काय झाली? कोसळली. दिलेर खान ट्रूप्स कॅप्चर द लोअर फोर्ट. द मराठा विड्रो टू द अप्पर फोर्ट अँड कंटिन्यू टू फाईट. बघा, आता जे दिलेर खानांचा ट्रूप होता, सैन्य होतं, त्यांनी काय केलं? पुरंदरचा जो खालचा पार्ट होता तो कॅप्चर केला होता. ओके. आणि मराठांनी काय केलं होतं? वरचा पार्ट कॅप्चर केला होता आणि ते फाईट करत होते या दिलेर खानच्या सैनिक सोबत. दिलेर खान वॉज अ वॉचिंग द बॅटल फ्रॉम हिज
कॅम्प, आणि दिलेर खान त्याच्या कॅम्प मध्ये बसून, त्याच्या छावणीमध्ये बसून ही सगळी लढाई बघत होता. ओके, सगळ्यांना कळतंय ना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय? सगळ्यांना कळतंय ना? येस, मुरारबाजी इन शिवाजीज आर्मी. येस, तर मुरारबाजी हा शिवाजी महाराजांचा सैनिक होता. ओके ओके, चला नेक्स्ट. Furious with rage, Murarbaji decided to attack the Mughal troops with a select contingent of 500 men. आता मुरारबाजीने काय केलं? त्याला राग आला. त्याची एक पुरंदरची एक माची कोसळली ना, तर त्याला राग आला. तो रागाने एकदम लाल झाला आणि त्याने काय केलं? 500 त्याचे जे मावळे होते ते त्यांनी निवडले. ओके, त्यांनी एक आर्मी तयार केली, एक टीम तयार केली. ओके, ही ओपन द गेट्स ऑफ द अप्पर फोर्ट. त्यांनी काय केलं? वरचा जो पुरंदरचा वरचा फोर्टचा जो गेट होता ते त्यांनी ओपन केला. शाउटिंग देअर वार क्राय, हर हर महादेव, द मावलास फेल ऑन द मुघल ट्रूप्स. आणि त्यांनी, तुम्हाला माहितीये की ते लढाई चालू करताना पहिले जोरात काय करायचे? गर्जना करायचे. काय बोलायचे? हर हर महादेव. तसंच मुरारबाजीने सुद्धा काय केलं? जोरात काय केलं? शाऊट केलं, हर हर महादेव. आणि सगळे मावलास जे मुघल होते सैनिक त्याच्यावर तुटून पडले, मारायला, लढाई करायला तुटून पडले. आफ्टर द फायर्स बॅटल which lasted for a short time, the Maratha routed the huge Mughal army which fled towards Diler Khan camp. आता जे सगळे मावळे सगळे मुघलावर काय पडले होते? तुटून पडले होते लढाईसाठी. थोडा वेळ खूप जास्त भयंकर लढाई झाली. मुघलांचं सैन्य खूप मोठं होतं, तरीही मराठ्यांनी काय केलं? त्या सैन्याचा पूर्ण धुव्वा उडवला. ओके, शेवटी मुघलांनी काय केली? माघार घेतली. मुघल काय झाले? ते पिछे मागे हटले. ओके, आणि ते दिलेर खानाच्या छावणीकडे पळत गेले. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, त्याच्यानंतर काय झालं? मुरारबाजी फॉलो देम इन अ हॉट परस्यूट. मग मुरारबाजींनी सुद्धा त्यांचा पाठलाग चालू केला. ते जसे दिलेर खानच्या कॅम्प मध्ये जायला लागले ना, तर मुरारबाजी त्यांच्या मागे मागे जायला लागले. विथ हिज ट्रूप्स ही एंटर द कॅम्प ऑफ दिलेर खान अँड ब्रॉट हॅवॉक देअर. तर त्यांनी काय केलं? जसे त्याचे सैनिक, दिलेर खानचे सैनिक त्यांच्या छावणीत गेले, तर मुरारबाजी सुद्धा त्यांच्या छावणीत गेले, दिलेर खानच्या छावणीत घुसले. आणि त्या छावणीमध्ये आता सगळीकडे गोंधळ झाला. ओके, द एनिमी ट्रूप्स वेअर इन अ फ्लाइट and the Marathas in pursuit. Cries and shouted filled the whole camp. In a great hurry, Diler Khan mounted his elephant and look ahead. बघा, आता त्या छावणीमध्ये जसे मुरारबाजी घुसले, तर सगळेजण ओरडायला लागले, इकडे तिकडे पळायला लागले. ओके, आणि दिलेर खान सुद्धा घाबरला. तो काय केला? जाऊन हत्तीवर जाऊन बसला. ओके, तो पटकन बाहेर निघाला छावणीतून आणि त्याचा जो हत्ती होता त्याच्यावर जाऊन बसला. There was a Murarbaji hacking the soldier to pieces. His sword moved like a lightning, cut throats, broke heads and pierced the hearts of the enemy. आणि जे मुरारबाजी होते ते तलवारबाजीमध्ये एकदम पटाईत होते. ओके, तलवारबाजी त्यांना खूप चांगली यायची, तर ते त्यांची तलवार असे चालवायचे जसं काही लाइटनिंग होतंय. ओके, तर कोणाच्या कधी त्यांनी घसा कापला, कोणी त्यांनी लगेच कोणाचे डोकं कापलं. ओके, तर कोणाचं त्यांनी छाती त्याच्यावर वार केला. ओके, नो वन कुड स्टॉप हिम और हेल्ड हिम इन चेक. आणि त्यांना कोणीही कंट्रोल करू शकत नव्हतं, कोणी त्यांना थांबवू शकत नव्हतं. दिलेर खान वॉच इन ऍडमिरेशन हिज ग्रेट डीड्स ऑफ बेवरी. आणि दिलेर खान जो वरती हत्तीवर बसलेला, तो सगळं मुरारबाजीचं शौर्य बघून तो काय झाला? आश्चर्यचकित झाला. ओके, सरप्राईज झाला. कळालं सगळ्यांना कसा पुरंदरला त्यांनी सीज केलं? येस, शिवाजीज आर्मी क्राय हर. त्यांचं एक जसा
मराठ्यांचं एक घोषणा होती, ते कुठलीही लढाई चालू करताना महादेव म्हणजे त्यांचं जे कुलदैवत होतं ते कोण होतं? महादेव. ते जे हे होते शंकर, त्यांचे खूप मोठे भक्त होते. ओके, म्हणून कुठलीही लढाई चालू करायच्या आधी ते काय करायचे? हर हर महादेव म्हणून ओरडायचे. ओके, जसं आता खूप जण काही ओरडतात ना, जय शिवाजी जय भवानी, तसं तेव्हा ते काय करायचे? हर हर महादेव. ते त्यांच्या जे आपलं देव आहे त्यांचं ते त्यांची गर्जना करायचे. त्यांना ते काय बोलतात, त्यांचं नाव घेऊन नाव घ्यायचे. ओके, तर सगळ्यांना कळालं का पुरंदरचं? पुरंदरला कसा वेढा घातला? तर पुरंदर हा जो फोर्ट होता तो खूप स्ट्रॉंग होता आणि बिग होता. ओके, शिवाजी महाराजांचा खूप स्ट्रॉंग अँड बिग फोर्ट होता. आणि दिलेर खानाला समजलं होतं की हा जो फोर्ट आपण जर घेतला याच्याकडून, शिवाजी महाराजांकडून, तर शिवाजीचं अर्ध स्वराज्य आपल्याकडे येईल. ओके, तर हे त्यांना कळालं होतं. म्हणून त्यांनी काय केलं? त्याचे सगळे शिपाई वगैरे घेऊन तो त्या पुरंदरला त्यांनी वेढा घातला. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? त्याचे गन्स जे तोफ आहेत ते काय केलं? त्यांनी फायर करायला सुरुवात केली. तर तोफ फायर केलं तर त्या तोफ मध्ये जो पुरंदरचा एक माची होती, एक साईडची जी माची होती ती पूर्ण कोलॅप्स झाली, कोसळली. ओके, कोलॅप्स झाल्यानंतर काय झालं? तर आता कोलॅप्स झाल्यानंतर मुरारबाजीला राग आला. मुरारबाजीने काय केलं? त्यांची टीम जी मावळे होती त्यांची 500 ची एक एक टीम त्यांनी तयार केली. आणि जो पुरंदरचा वरचा गेट होता, अप्पर पार्ट वरचा, उपरचा वरती जो पार्ट होता किल्ल्याचा, तो जो गेट होता तो त्यांनी काय केला? खोलला. ओके, आणि त्यांचे सगळे मावळे त्या मुघलांवर तुटून पडले. त्यांनी सगळ्या मुघलांना एकदम धुव्वा उडून टाकला, त्या सगळ्यांना मारलं. ओके, आणि त्याच्यामुळे सगळे आता सॉरी मुघल काय झाले होते? घाबरले होते. ते त्यांचं वाचवण्यासाठी ते दिलेर खानाच्या छावणीमध्ये गेले. त्यांच्या पाठीपाठी मुरारबाजी सुद्धा त्या छावणीमध्ये घुसले. जसे छावणीमध्ये मुरारबाजी केले, सगळीकडे काय झालं? सगळी जण ओरडायला लागले. ओके, सगळी जण इकडे तिकडे पळायला लागले. आणि जो दिलेर खान होता तो त्याच्या हत्तीवर जाऊन बसला. ओके, मग मुरारबाजी सुद्धा काय थांबले नाही, ते सुद्धा तलवारबाजी करण्यामध्ये पटाईत होते. त्यांना तलवारबाजी खूप चांगली येत होती. मग त्यांनी काय केलं? कधी कोणाचे छातीवर वार केला, कधी कोणाच्या घशावर वार केला, कधी कोणाची डोके उडवली. तर असे एकदम रागामध्ये ते खूप लढाई करत होते. ओके, आणि हे सगळं बघून मुरारबाजीची सगळी शौर्य बघून, ब्रेवरी बघून जो दिलेर खान होता तो खूप काय झाला होता? सरप्राईज झाला होता. ओके, चला, तर त्याच्या पुढे काय झालं आता आपण बघूया. मुरारबाजी इनकम्पॅरेबल वेलोर. ओके, तर मुरारबाजीचा पराक्रम आपल्याला बघायचा याच्यामध्ये. दिलेर खान मुरारबाजी asked his troops to attack in a full force and himself advanced towards दिलेर खान. Whoever tried to obstruct him was cut to pieces. बघा, आता दिलेर खानला बघून मुरारबाजी होता तो खूप चवताळला होता, त्याला अजून राग आला होता. त्यांनी काय बोलले की कापा, तोडा, मुडदे पाडा, असे ओरडायला लागले मुरारबाजी. जो पण सैनिक येईल त्याच्यावर काही म्हणजे त्याला काही तुम्ही बघायचं नाही. जो पण येईल त्याला कापायचं, त्याला तोडायचं, त्याचे मुडदे पाडायचे. आणि असे ते जोरजोरात ओरडायला लागले. ओके, the Mughal troops at last surrounded Murarbaji on all sides. Just then Diler Khan shouted, "Wait, hold back your sword." बघा, तर जो मुरारबाजी होता त्याला चारी साईडनी त्याच्या मुघलनी, दिलेर खानच्या मुघलनी काय केलं? सराउंड केलं, म्हणजे त्याला वेढलं, घेरलं त्याला. आणि दिलेर खान जोरात ओरडला, हत्तीवरून जोरात ओरडला आणि बोलला की मुघलांना आणि थांबा आणि तुमचे जे हे आहेत तलवार आहेत ते मागे घ्या, असं मुघलांना तो बोलला. द मुघल ट्रूप्स हॅटल्ड अँड मूव बॅक अ लिटल. मग आता त्यांच्या दिलेर खाननी जसं ऑर्डर केलं तर सगळे
काय केले, मागे गेले. सगळे जे सैनिक होते ते मागे गेले. देन दिलेर खान ऍड्रेस मुरारबाजी, अंटिल नाव आय हॅव नॉट सीन अ स्वॉर्डमॅन लाईक यू. यू केम ओव्हर टू अवर साइड. आय प्रॉमिस यू कम्प्लीट सेफ्टी. तर बघा, तो दिलेर खान आहे. त्यांनी सगळ्या त्याच्या सैनिकाला बोलले की थोडं मागं व्हा, तुमची तलवार मागं घ्या. आणि तो दिलेर खान मुरारबाजीला काय बोलला की तुझ्यासारखा तलवारबाजी करणारा मी आजपर्यंत बघितला नाही. तू आता सुद्धा आमच्या साईडनी येऊ शकतो आणि तू आमच्या साईडनी आल्यावर सेफ राहशील, हे मी असं मी तुला प्रॉमिस करतो, असा तो बोलला. द एम्परर विल मेक यू अ सरदार अँड रिवॉर्ड विथ यू जहागीर. आणि तो काय बोला, आमचा जो बादशाह असेल तुला आमच्या राजवाड्यामध्ये तुला सरदार करू, राज्यातला सरदार करू आणि तुला आम्ही आमची अर्धी काही जहागीर असेल ते तुला देऊ, असं मुरारबाजीला बोला. हिज आईज रेड विथ अँगर, मुरारबाजी सेड इन रिटर्न. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मुरारबाजी अजून चिडले, त्यांचे डोळे अजून लाल झाले रागाने. आणि काय बोलले ते, वी आर लॉयल सर्वंट ऑफ शिवाजी महाराज, आम्ही शिवाजी महाराजांचे लॉयल सैनिक आहोत. हु वॉन्ट्स टू बाय सेफ्टी फ्रॉम यू, वाय शुड वी केम कम ओव्हर टू युअर साइड, अँड हु वॉन्ट्स युअर एम्पायर जहागीर. ते बोलले की की कोणाला पाहिजे सेफ्टी, कोणाला सेफ्टी पाहिजे, कोणाला सेफ्टी पाहिजे, कोणाला तुमची जहागीर पाहिजे, कोण तुमच्या साईडने यायला कोणाला तुमच्या साईडने यायचंय, असा तो बोला. ही देन मूव फॉरवर्ड इन द डायरेक्शन ऑफ दिलेर खान अँड अगेन स्टार्टेड अटॅकिंग हिज शोल्जर. आणि त्यांनी काय केलं, मुरारबाजीने की दिलेर खानच्या साईडने ते लढायला गेले आणि त्यांच्यावर अटॅक करायला, त्यांचे जे सैनिक होते त्यांच्यावर परत अटॅक करायला त्यांनी सुरुवात केली. दिलेर खान हु वॉज सीटेड इन द हौदास on the elephant back release an arrow which pierced मुरारबाजी neck. आता जो दिलेर खान हत्तीवर बसलेला, अंबारी हत्तीवर बसलेला जो दिलेर खान, बघा इथे दिसेल तुम्हाला, हा इथे दिसतोय तुम्हाला जो एलिफंट आहे त्याच्यावर जो दिलेर खान बसलाय आणि इकडे हे मुरारबाजी काय करतायत, सगळ्या सैनिकांबरोबर लढतायत. तर जो दिलेर खान हत्तीवर बसला त्यांनी काय केलं, तिथून बाण सोडला आणि तो बाण कुठे लागला, मुरारबाजीच्या मानेला लागला. ओके, मुरारबाजी फेल टू ग्राउंड, मुरारबाजी खाली कोसळले. ओके, हिज फॉलोवर लिफ्टेड हिज डेड बॉडी अँड लुक इट बॅक टू द आफ्टर फोर्ट. आणि मग ते सगळे जे मावळे होते त्यांनी काय केलं, मुरारबाजीला उचललं आणि वरती जे आहे किल्ल्यावर घेऊन गेले. व्हॉट इफ वन मिरर मुरारबाजी इज फॉलन, वी टू आर ब्रेव लाईक हिम, वी विल फाईट विथ करेज. सेईंग सो दे बिगॅन टू फाईट अगेन विथ लॉजिंग एल. तर त्यांच्यातला एक मावळा काय म्हणाला, काय झालं, एक मुरारबाजी खाली पडला तर आपण सगळे मुरारबाजीच आहोत, त्यांच्यासारखेच ब्रेव आहोत, चला आपण सुद्धा काय करूया, हिम्मत करून लढूया. ओके, तर सगळेजण परत हिम्मत करून लढायला गेले. शिवाजी heard the news with the great sorrow. He knew that he could hold each one of his fort against the Mughal army for at least more than a year. But he was unwilling to do so at the cost of his men who would die in the attempt. बघा, तर ही बातमी कळाली की मुरारबाजीला बाण लागला आणि ते आता नाही राहिले. तर हे बातमी कळल्यानंतर शिवाजी महाराज खूप दुःखी झाले. त्यांनी विचार केला, हा एक किल्ला लढवता लढवता वर्ष होईल आणि विनाकारण आपले सगळे सैनिक मरतील आणि शिवाजी महाराजांना हे काही नको होतं. ओके, सगळ्यांना कळालं. मुरारबाजीचा तुम्हाला पराक्रम कळाला का, कसं मुरारबाजींनी काय केलं. येस, त्याच्यानंतर बघा काय झालं, आता शिवाजी महाराजांना नको होतं. शिवाजी महाराज बोलले की हा एवढा मोठा किल्ला लढता लढता वर्ष जाईल आणि आपले खूप सारे सैनिक त्याच्यामध्ये मारले जाईल. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना हे नको होतं. तर शिवाजी महाराजांनी काय केलं, एक ट्रिटी साईन केली, एक सौदा केला पुरंदर सोबत. ओके, तर काय ट्रिटी साईन केली ते आपण बघूया. ओके, ट्रिटी ऑफ पुरंदर. तर त्यांनी काय केलं, पुरंदरचा एक सौदा केला. काय सौदा केला, व्हॉट कुड बी डन, ही वॉज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फाईट द पॉवरफुल मुघल्स. तर ते काय बोले, काय करणार, आता शक्ती चालत नाही आणि युक्ती सुद्धा
आपल्याला कामी पडत नाही. आपण माघार घेणेच आपल्यात काय आहे, आपली हित आहे असं त्यांनी म्हटलं. ऑल हिज पॉलिटिकल स्किल वॉज ऑल्सो ऑफ नो अवेल. देअर वॉज ओनली वन थिंग ही कुड डू. ही डिसाइड ऑन अ टेम्पररी विड्रॉल फ्रॉम द फाईट. तर त्यांनी काय ठरवलं, की आता त्यांनी ठरवलं की आपण या मुघलांसोबत काय करायचं, एक सौदा करायचा. ओके. ही वुड एंटर इन टू द ट्रीटी विथ द मुघल एम्परर. ही वेंट अँड सॉ द जयसिंग. तर हे कुठे गेले, शिवाजी महाराज स्वतः जयसिंग कडे गेले. जयसिंग सोबत आला होता ना दिलेर खान, तर जयसिंग जवळ गेले. कोण गेले, शिवाजी महाराज. दिस वॉज अ व्हेरी सेन्सिबल अँड स्टेटमॅन लाईक थिंग्स टू डू. तर त्यांनी त्यांच्याशी एकदम मुद्द्याचं बोलले. ही सेड टू जयसिंग, मिर्झा राजे यू आर अ राजपूत. तर ते जयसिंगला काय बोलले, मिर्झा राजे तुम्ही सुद्धा राजपूत आहात. द एम्परर कंपाइन्स हॅव लेड द सेंचुरी वेस्ट अँड पीपल आर ग्रेट मिसरी. आय हॅव अंडरटेकन दिस टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज सो दॅट पीपल मे हॅपी. तर ते काय बोलले मिर्झा राजेला, तर तुम्ही सुद्धा राजपूत आहात, तुम्ही सुद्धा आमचे दुःख जाणवता. हे सगळे मुघल एम्पररनी काय केलं, महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय, त्यांनी लोकांचे हाल केलेत. तर लोकांना सुखी ठेवण्यासाठी मी काय करतोय, हे स्वराज्याचं काम हाती घेतलंय. ओके. यू शुड जॉईन मी इन दिस अपहिल टास्क. इफ यू ऍग्री टू लीड अस, माय सेल्फ अँड माय मावला विल बी युअर ट्रस्टेड फॉलोअर. तर ते काय बोले, तुम्ही सुद्धा हे काम हाती घ्यायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा जर आमच्या आर्मीमध्ये आम्हाला लीड केलं तर आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी उभे राहू. मी आणि माझे मावळे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. जयसिंग वॉज अ श्रीव डिप्लोमॅट. आणि जो जयसिंग होता तो थोडा काय होता, चतुर होता. ओके. ही परस्यूड शिवाजी टू साइन अ ट्रीटी ऑफ पीस विथ अ मुघल एम्परर. तर त्यांनी काय केलं, तो बोला की माझ्यासोबत एक सौदा करा. ओके. शिवाजी साइन द ट्रीटी अँड अकॉर्डिंग टू इट्स टर्म 23 forts and territory with a revenue of 4 lakhs horns, means gold coin, were to be handed over to the emperor. The treaty of Purandar was signed in 1665. तर बघा तो मिर्झा राजे जयसिंग काय बोलला, की चालेल मी थांबेल हे सगळं, पण तुम्ही माझ्यासोबत एक सौदा करायचा. काय सौदा करायचा, की तुमचे जे सगळे 23 किल्ले आहेत ते मला द्यायचे, प्लस तुम्ही 4 लाख तुमचे गोल्ड कॉइन्स आहेत ते सुद्धा द्यायचे. ओके. तर शिवाजी महाराजांनी ही सगळी ट्रीटी सौदा काय केलं, साईन केलं. कधी साईन केलं, पुरंदरचं ट्रीटी इन 1665 मध्ये काय झालं, पुरंदरचं ट्रीटी झालं. ओके. आफ्टर द ट्रीटी वॉज साईन, जयसिंग सजेस्टेड टू शिवाजी दॅट ही शुड गो टू द आग्रा अँड सी द एम्परर. आणि ही जी ट्रीटी साईन केल्यानंतर जो जयसिंग होता तो काय बोला, तुम्ही आग्र्याला जा आणि बादशाला जाऊन भेटा. ही ऑल्सो गॅरंटी शिवाजी सेफ रिटर्न. आणि तो बोला की त्याची तुम्ही सुरक्षित घरी पोहोचणार याची मी तुम्हाला काय करतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो. ओके. असं त्यांनी म्हटलं. शिवाजी थॉट ओव्हर द सजेशन. ही नो दॅट द एम्परर कुड नॉट बी ट्रस्टेड. ही हॅड प्रूव्ह ट्रिकरस टू हिज ओन ब्रदर्स. बघा, जयसिंगच्या सूचनेवर शिवाजी महाराजांनी विचार केला, तर त्याला सुद्धा कळालं की बादशाह हा कपटी आहे. तो स्वतःच्या भावासोबत काय करू शकतो, त्यांनी दगा करू शकतो, तर आपल्याला तर तो काय सोडणारच नाही. तर हे ओळखून होते शिवाजी महाराज. बट इन द एंड शिवाजी डिसाइडेड टू टेक द रिस्क अँड फेस द सिच्युएशन ॲज cautiously as he could. He informed Jaising that he was willingly go to the Agra to meet the emperor. बघा, तरीही शिवाजी महाराजांनी काय केलं, डिसाईड केलं की आपण बादशाहकडे जायचं आग्र्याला, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी जयसिंगला सुद्धा कळवलं की मी आग्र्याला चाललो. कळालं सगळ्यांना. लेसन इथेच कम्प्लीट झालेलं आहे. सगळ्यांना कळालं पुरंदरचं सीज आणि ट्रीटी कशी झाली, पुरंदरचं ट्रीटी कसं झालं, सगळ्यांना कळालं का? कोणाला काही डाऊट आहे का? लेसन इथेच कम्प्लीट झालेलं आहे. ओके. चला क्वेश्चन आन्सर्स बघूया.
तर बघा क्वेश्चन आन्सर्स काय. फर्स्ट क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँक्स. बघा, डॅश वॉज अ ग्रेट सेंटर ऑफ अ ट्रेड इन द मुघल एम्परर. तर मुघल एम्पररचं ग्रेट सेंटर ऑफ ट्रेड कुठलं होतं, कोण सांगणार मला. पुणे, सुरत, दिल्ली, काय होतं. साची सांग. मुघलांची व्यापारपेठ कुठे होती. चला, कोणाला माहिती आन्सर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट पॅरामध्येच आहे. ओके, साहिल सांग. साहिल. Miss, Delhi was a great center of trade in the Mughal नो, Empire. नो, रॉंग आन्सर आहे. Sorry, Miss, नॉट Surat. सुरत. Surat. यस, सुरत वॉज अ ग्रेट सेंटर ऑफ अ ट्रेड इन द मुघल एम्पायर. तर आपण पहिलेच बघितलं रेड ऑन अ सुरत. तर सुरतवर का रेड टाकली होती शिवाजी महाराजांनी, हेच त्याचं रिझन होतं की ते तिथे मुघल एम्पायरचं सगळं ट्रेड चालायचं, व्यापार चालायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश वॉज इन अ चार्ज ऑफ फोर्ट ऑफ पुरंदर. इनचार्ज कोण होता पुरंदरचा, कोण सांगणार. यस, साहिल सांग. कोण होता पुरंदरचा इन्चार्ज. Muraji Baji was the मुरारबाजी. Murar Baji was the charge of the Fort Pulhandar. पुरंदर. यस, मुरारबाजी. नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर द इन वन सेंटेन्स. ओके, तर बघा, वाय डिड शिवाजी कॅरी आउट अ रेड ऑन अ सुरत. शिवाजी महाराजांनी सुरतवर का रेड टाकला. तर आन्सर काय आहे. बिकॉज सुरत वॉज अ ग्रेट सेंटर ऑफ ए ट्रेड इन द मुघल एम्पायर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वाय डिड दिलेर खान ले सिज टू द पुरंदर फोर्ट. दिलेर खाननी पुरंदरलाच का वेढा घातला. तर बघा आन्सर इथे. बिकॉज बघा, दिलेर खान नो दॅट. बघा आन्सर आहे पुरंदर वॉज वन ऑफ द शिवाजी बिग अँड स्ट्रॉंग फोर्ट. दिलेर Khan know that Shivaji could not defeated as long as he was the master of Purandar. So he laid siege to the Purandar to this powerful fort. Okay, कळालं. Next question. Why did Shivaji enter into the treaty with the Mughal Empire. तर त्यांनी ट्रीटी का साइन केली. बिकॉज he know that he could hold each one of his fort against the Mughal army for at least more than a year, but he was unwillingly to do so at the cost of his men who would die in the attempt. Okay, तर त्यांना माहिती आहे की ही जी किल्ल्यासाठी जी लढाई आहे ती वर्षभर चालू राहील आणि याच्यामध्ये खूप सारे सैनिक त्यांचे मारले जातील, म्हणून त्यांनी काय केलं, ट्रीटी साइन केलं. ओके, अकॉर्डिंग टू द ट्रीटी व्हॉट टेरिटरी वॉज टू बी हँडेड ओव्हर द मुघल्स. काय द्यायचं ठरवलं सौदा केल्यानंतर. बघा, अकॉर्डिंग टू द इट्स टर्म 23 forts and territory with a revenue of a 4 lakhs horns were to be handed over the emperor. ओके, सगळ्यांना कळतंय आन्सर. कळाले सगळ्यांना. सगळ्यांना आन्सर कळाले का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर होमवर्क मध्ये तुम्हाला ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट करायची आहे. ओके, एक्सरसाइज सॉल्व्ह करायची. ओके ओके, तर आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. ओके ओके, बाय. क्लास लेफ्ट करू Bye, शकता. Miss. बाय.